हा दही वडा मी तुम्हाला फोडून दाखवते किती क्रिस्पी झालाय तो. हे बघा किती क्रिस्पी झालाय, मधून पण पूर्ण ब्रेड सारखा झालाय. नमस्कार, रूपसीताई रेसिपीमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा दही वडा बनवणार आहोत. तर मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 वाटी साबुदाण्याचं पीठ आहे जे आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे. 1 वाटी भगरीचं पीठ आहे जे आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे. दही, जिरे, मीठ, नंतर 4-5 हिरव्या मिरच्या त्याची पेस्ट केलेली आहे आपण, आणि 1 बटाटा कच्चाच आहे तो आपण त्याची साल काढून घेतलेली आहे. तर आपण पाहूया पुढील कृती. तिला आपण हे जे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे हे काही नाही, कच्चा साबुदाणा आहे, पुसून स्वच्छ करून हा दळून घेतलेला आहे. तुम्ही गिरणीहून किंवा मिक्सरमध्ये पण दळू शकता. हे 1 वाटी पीठ आहे. त्याच्यासोबत हे भगरीचं पीठ पण स्वच्छ पुसून मिक्सरवर दळलेली आहे, हे पण 1 वाटी घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1 बटाटा जो आपण साल काढून घेतलेला आहे तो पूर्ण किसून घ्यायचा आहे. आता आपण हा बटाटा किसून घेतलेला आहे. याच्यामध्ये जे आपण हिरव्या मिरच्यांची पेस्ट केलेली आहे ना, ते तुम्हाला जशी पाहिजे, तुम्हाला झणझणीत हवी असेल तर तुम्ही जास्त घाला, अन्यथा तुम्हाला लागेल असं तुमच्या आवडीनुसार तिखट घाला. त्याच्यामध्ये तुम्हाला जिरे तुम्ही टाकत असाल तर, उपवासाला चालत असतील तुम्हाला तर जिरे टाकून घ्या, जिऱ्यानं खमंगपणा येतो. आणि मीठ हे आपल्याला चवीनुसार घालायचं आहे. आणि हे पीठ ज्यावेळेस आपण भिजवतोय त्यावेळेस कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे. ह्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि हलक्या हाताने पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त पातळ पीठ करायचं नाही आहे आपल्याला वड्यांसाठी, घट्ट पीठ ठेवायचं आहे. हा आपण असं उंडा तिंबून घेतलेला आहे. आणि हा बघा तुम्ही, हा काय मी जास्त असं घट्ट किंवा पातळ असा केलेला नाही आहे. आणि खूप पातळ झालं तर वडे तुटतील किंवा विरघळतील, तर त्याच्यामुळे असं मीडियम आकाराचंच ठेवायचं आहे. आणि बटाट्याचं खिसलेलं आहे ते बाइंडिंग होती त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं वडे अशी गोलसर हाताला पाणी लावून घ्या किंवा तेल तसं तर गरज नाही. आणि छान असे मध्यम आकाराचे दही वडे करण्यासाठी आपण गोल वडे तयार करून घेऊयात. आधी सुरुवातीला 5-7 वडे तयार केल्यानंतर आपण तळूयात. इकडे आपण तोपर्यंत कढई तापायला ठेवूयात. आता तापल्यानंतर ना आपण थोडंसं बारीक करूया गॅस, आणि मग वडे सोडायत. आणि एक वडे सोडल्यानंतर ना थोडंसं मागे सरकायचं, म्हणजे वडे कसं एखाद्या वेळेस उडण्याचा फुटण्याचा शक्यता असते. शक्यतो तुम्ही नवीन असाल तर मागे सरकून मग वडे करा. आणि नंतर वडे टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही आहेत. आता आपण गॅस थोडा मोठा करून घेऊया, म्हणजे थंड झालेलं थोडंसं कमी थंड झालेलं तेल जे असतं ते डबल गरम होऊन वडे छान क्रिस्पी तळले जातील. पहा तर मग आपले वडे तयार आहेत. आता आपण तेलातनं काढून घेऊया. छान क्रिस्पी झालेत. तुम्ही यावर दही टाकल्यानंतर खुसखुशीत लागतील. हा दही वडा मी तुम्हाला फोडून दाखवते किती क्रिस्पी झालाय तो. हे बघा किती क्रिस्पी झालाय, मधून पण पूर्ण ब्रेड सारखा झालाय. आणि ह्याचं फक्त तुम्ही दह्यात हे टाकून ह्याच्यासोबत असं सर्व करू शकता आणि खाऊ शकता.